सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। या फुटेजमध्ये देशमुख यांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेत। हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथं स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पसार झाले। यात कृष्णा आंधळे याचा देखील समावेश आहे। देशमुखांचा मृतदेह मारहाण झाल्यानंतर केज जवळील शिवारात फेकून देण्यात आला होता। ही हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाले याचाच हा व्हिडिओ समोर आलाय। या स्कॉर्पिओमधनं 6 जण उतरले आणि पसार होताना आपल्याला पाहायला मिळतात। याचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलं। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। नितीन बिक्कड याने मदत केलेली आहे। नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले। फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला। स्वतःचा मोबाईल 10 तारखेच्या नंतर बंद केला। 9 तारखेला घटना घडली, 10 तारखेला मोबाईल बंद केला। परंतु माझी जी माहिती मिळते पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील। याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा SITचा अतिशय योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं मत आहे।